त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय जय हनुमान नडे या संघाला. तर प्रथमतः इथे टॉस जिंकून मोरया 11 पाडाले या संघाने स्टोलिंग स्टाईलने इथे बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आहे आणि इन्व्हाइट केलंय जे म्हणजे फिल्डिंग साठी म्हणजेच जय हनुमान नडे या संघाला. सलामीचे 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. तर खऱ्या अर्थाने नुकताच क्रीडा नगरीमध्ये ज्यांचं शुभागमन झालंय एक गोड व्यक्तिमत्व कैलासदादा पालवी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. कैलासदादा पालवी सर आणि त्यांचं देखील आम्ही असोसिएटेड चषकामध्ये मोस्ट वेलकम आहे. दादा आपलं देखील मनपूर्वक सस्नीय स्वागत आहे. तर सलामीचे बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. खऱ्या अर्थाने मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्या टीमचा दबदबा कायम मात्र वर्चस्व ठरत असतो असे सलामीचे 2 फलंदाज मोरया 11 पाडाले संघाचे राजेश खंडागले आणि त्यांना साथ देताना आपण दीपक या खेळाडूला पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं तर पप्पू बॉलिंग मार्कवर त्याला मात्र 5 रन दिलं जाते. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक भरपूर चांगलं आयोजन भरपूर चांगलं नियोजन देखील असोसिएटेड यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते आहे. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा स्वाभिमानाची असोले गावाची आणि खऱ्या अर्थाने आपण ऑफिशियल पंच अनुभवी पंच सध्याच्या घडीला मैदानामध्ये एंटर होताना देखील पाहतोय आणि मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. एका साईडला मोरया 11 पाडाले त्यांच्या विपक्ष जय हनुमान नढई. चला जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका कारण की वेळ वाचवणं महत्वाचं राहील. षटक क्रमांक 1 मध्ये पप्पू बॉलिंग मार्कवर मात्र 5 रन दिलं जाते आणि या सलामीची जोडी राजेश खंडागले या खेळाडूची चर्चा सातत्याने मुरबाड टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळत असते ऐकायला देखील मिळत असते आणि आज देखील स्वप्न घेऊन मैदानामध्ये दाखल झालेत असोलेकर चषकामध्ये आणि याच चषकाचा या ठिकाणी करंडक उचलायचं असेल तर या ठिकाणी प्रयत्न भरपूर करावे लागेल. पहिला बॉल गेम इज ऑन आणि खऱ्या अर्थाने पहिला बॉल होता चांगल्या पद्धतीने ते लाईन आणि लेंथ चांगल्या पद्धतीने ते शोधली आहे. इथे माइंड सेट केले. षटक क्रमांक 1 मध्ये पप्पू या गोलंदाजाने आणि पहिल्या बॉलवर या ठिकाणी दमदार सुरुवात देखील करताना आपण पाहतोय. 2 मातब्बर संघ अक्षमध्ये खेळताना पाहतोय. खऱ्या अर्थाने या सातत्याने या 2 टीमचा दबदबा कायम मात्र मुरबाड ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये पाहायला मिळत असतं. नेक्स्ट बॉल और द विकेट साठी आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला इथे पूल अँड सक्सेसफुल. बॉलला थेट पाठवून दिले आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय राजेश. अख्खू टप्प्याचा बॉल होता ऑन साइडला इथे पूल अँड सक्सेसफुली इथे शॉट जो मध्ये पाहायला मिळाला राजेश खंडागलेच्या बॅट मधनं हा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो फलकाचा प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील बॅटिंग करत असताना मोरया 11 पाडाले या संघाचं 4 या धावसंख्येने पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. अख्खू टप्प्याचा बॉल होता यावेळेस इनफिल्डचा क्षेत्रक्षे पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु त्याच्याकडनं मिस्टेक देखील या ठिकाणी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने कॅचेस विन द मॅचेस सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं परंतु या चुका तुमच्याकडे सातत्याने होत असेल ते कुठेतरी तुम्ही या मॅच मध्ये खडतर प्रवास करताना देखील पाहतोय. महत्वाची विकेट होती. महत्वाच्या विकेटला या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न देखील केला होता परंतु झेल थोडा कठीण होता पण कठीण झेल देखील या ठिकाणी सोपे करावे लागतील. नेक्स्ट बॉल पप्पू बॉलिंग मार्कवर ओहो बॅकफुटवर जाऊन एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप शोधलाय आणि बॉल चालला थेट दन दन करीत बाउंड्री लाईनच्या पलीकडे राजेश खंडागलेच्या बॅट मधनं आणखीन एकाला दिमागदार चौका. अप्रतिम संगीत देखील पाहायला मिळतंय. कुलस्वामी डीजे खऱ्या अर्थाने
एक नवीन सुरुवात यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये कॉपी बुक स्टाईलने फटका केलाय. गॅप आहे मोठा, धावांचा नाही तोटा. बॉल थेट निघून चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक नवीन सुरुवात पाहायला मिळते आणि आज एक नवीन सुरुवात पाहायला मिळते आणि आज पहिली ऑर्डर म्हणायला हरकत नाहीये आणि भरपूर चांगलं मात्र क्वालिटी आणि क्लिअरिटी आवाजाची देखील पाहायला मिळते. देवेश तारमाळे, संदेश दादा बांगर असतील, कौतुक करावं लागेल. एक मुरबाड तालुक्यातील नवीन डीजे ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि आज असोसिएट चषकामध्ये ते देखील दाखल आहे. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. यावेळेस गुडला स्पॉट मध्ये चेंडू पडल्यानंतर थोडासा इथे अँगल क्रिएट झाला आणि बॉल जाऊन थेट विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये धावफलकावरती धावसंख्याची मतं जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. राजेश खंडाकले जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली ज्याच्या बॅटमधनं P1च्या षटकामध्ये आणि त्याच्या सोबतीला आता दीपक अद्याप कोणता चेंडू या ठिकाणी फेस केला नाहीये. परंतु 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांमध्ये मोठं असं टार्गेट या ठिकाणी सेट करायचं आहे. त्याच अनुषंगाने इथे चांगले प्रयत्न देखील केले जातील. परंतु आणखीन 3 षटकांमध्ये इथे रोखणं देखील मंजूर आहे. गोलंदाजी करत असताना टीम जयनुमान नडे या संघाला. तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक अत्यंत शिस्तप्रिय स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि 3 षटकांसाठी तुम्ही फक्त 15 मिनिटे यूज करू शकता आणि जर 15 मिनिटाचा पेक्षा अधिक कालावधी या ठिकाणी जर यूज केला तर 30 सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी घ्यावा लागेल याची देखील आपण नोंद घ्या. षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरुवात होईल. षटक क्रमांक 2 मध्ये आपण तुषार या गोलंदाजाला पाहतोय. चला जास्तीचा वेळ आपण खर्च करत आहात याची देखील दक्षता घ्या. जय हनुमान नढे संघ P1च्या षटकामध्ये जबरदस्त सुरुवात देखील पाहायला मिळाली मोर्या 11 पाडाले या संघाची. दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल इथे ऑन द स्पॉट का केला होता. वाईडिश लोंगांवरनं क्षेत्ररक्षकाला दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि नो डाऊट डेफिनेटली 2 धावा त्या ठिकाणी पलून केल्या जातात. अलाउंड द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल होतं परंतु त्याच्याकडनं थोडी फिल्टर करणं मिस्टेक झाली. परंतु त्यासाठी बॅकअप साठी देखील क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला होता. तोपर्यंत 2 धावा ज्या मात्र इक्वडल्या गेल्या आणि 2 धाब्यांच्या मदतीने तो फलकावरती 16 धावा. यावेळेस सौंदर्य फटका पुन्हा एकदा पूल करायचा होता, मिस्टेक झाली आहे आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने इथे फटका खेळला होता, मिस्टेक आणि बॉल होते फरार. थेट गावकॉर्नर रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक येतो दीपकच्या पाठमधनं 4 चौकार. धावसंख्या वेगाने फ्लाइट करायचा प्रयत्न बॅटिंग करत असताना मोर्या 11 पाडाले या संघाची धावसंख्या 20 या धावसंख्येवरती विकेट नाहीये. चांगली पार्टनरशिप देखील बिल्डअप करताना आपण या 2 खेळाडूंना पाहतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करायचा प्रयत्न होता. इथे काउ कॉर्नर फेस मध्ये गॅप शोधला, दुसरा धावेचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला जाईल. नो डाऊट डेफिनेटली या ठिकाणी चित्ताच्या चपलाईने 2 धावा देखील पलून पूर्ण केल्या जातात. एकेरी दुहेरी धावेला देखील तितकंच महत्व दिलं जाते. फलकावरती धावसंख्या वेगाने फ्लाइट करायचा प्रयत्न देखील बॅटिंग करत असताना मोर्या 11 पाडाले या संघाची धावसंख्या 22 या धावफलकावरती. इनसाइड आउटचा फटका आहे. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक क्लिअर केला जाईल. जेल सेफली हाणणे या ठिकाणी पकडला जातो जेल आणि संपला जातो दीपकचा खेळ. दीपक बॅक टू द डगआउट. खलील शेख न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. सध्या मिडल ऑर्डर साठी बॅटिंग साठी दाखल होतो. सातत्याने मोर्या 11 पाडाले या संघासाठी भरपूर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. परंतु आज
या ठिकाणी पुन्हा एकदा असोसिएट चषकामध्ये दाखल झाले. स्वप्न घेऊन या ठिकाणी दाखल झाले. स्वप्नांना आकार द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न देखील करावे लागतील. ऑन साइडला हा ट्रॅकर पुल अँड सक्सेसफुल. बॉल थेट निघून जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खलील शेखच्या बॅटमध्ये पहिल्या बॉलवर आघात करून वसूल केलाय चौकार. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला, ते बोलवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. एक चौकार वसूल केलाय. पहिल्या बॉलवर या ठिकाणी आघात करताना आपण खलील शेखला पाहतोय. चांगली स्टार्ट या ठिकाणी मिळून दिलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरनं फ्लाय होऊन बॉल होते फरार. डीप काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक येतो. जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानामध्ये करताना आपण खलील शेखला पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना मोरिया 11 पाडाली या संघाची धावसंख्या 30 या धावसंख्येवरती. जबरदस्त सुरुवात सध्याच्या घडीला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने मी उल्लेख देखील केलं होतं की मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या टीमचा दबदबा सातत्याने पाहायला मिळत असतो. खास करून राजेश खंडागले याची बॅटिंग सातत्याने प्रभावी ठरत असते मोरिया 11 पाडाले या संघासाठी. परंतु आज असोसिएट चषकामध्ये देखील भरपूर चांगले प्रयत्न करताना आपण राजेश खंडागले आणि त्याच्या सोबतीला खलील शेखला पाहतोय. चांगला स्टार्ट, चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्डअप करायची होती. खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर दीपक ज्याच्या बॅटमध्ये देखील 8 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु खलील शेख आल्या पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर देखील चौकार या ठिकाणी वसूल केला आहे आणि धावसंख्येला एक गती मिळवण्याचं काम देखील करताना आपण मात्र खलील शेखला पाहतोय. षटक क्रमांक 3 आता या ठिकाणी कोणाला इन्व्हाइट केलं जाईल हा देखील मोठा प्रश्न असेल. आता थोडंसं इथे या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडी चिंतेची बाब देखील बनली असेल मात्र गोलंदाजी करणारी टीम जयनुमान नडे या संघावरती. कारण की विकेट नाही आहे. पहिला एक विकेट गेला आणि 2 बॉलवर 2 चौकार या ठिकाणी वसूल केले आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. षटक क्रमांक 3 बाबू बॉलिंग मार्ग. पहिल्या बॉलवर या ठिकाणी विकेट घेण्याची संधी असेल. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक त्याच्याकडे मिस्टेक झाली आहे आणि या चुका तुम्हाला कुठेतरी महागड्या ठरू शकतात. क्रिकेटचं अस्त्र म्हणजे कॅच. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ सातत्याने उल्लेख देखील केलं जातं. परंतु या चुका तुमच्याकडनं जर सातत्याने होत असतील तर कुठेतरी या मॅच मध्ये खडतर प्रवासाला सुरुवात झाली आहे. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न ऑन साइडला इथे खेळायचा होता. लाऊड अपील केली जाते पंचांकडे. परंतु इथे कोणती दाद पंचाने स्वीकार केली नाहीये. बाईच्या स्वरूपात एक सिंगल इक्वली जाईल धावफलकावरती आणि धावसंख्या थोडं शांत ठेवायचं काम सध्याच्या घडीला बाबू याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहिलं तर बाबू या नावाची चर्चा सातत्याने नडे संघासाठी संकट मोचक साठी आली असते. परंतु सध्याच्या घडीला खलील शेखला मान्य नाहीये. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खलील शेखच्या बॅटमध्ये आणखीन एक दिमागदार षटकार येतोय. या ठिकाणी चेक केलं जाईल. 7 स्टार वाहिनी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी चेक केलं जात आहे काय घडलंय काय बिघडलंय. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन टीव्ही अंपायरची मदत म्हणायला हरकत नाहीये इथे घेतली जाते वेस्ट ऑफ हाईट साठी. तर नुकताच क्रीडानगरीमध्ये ज्यांचं शुभागमन झालंय गणेश दादा खंडागले सर आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. फेअर बॉल असेल नो डाऊट. फेअर बॉल या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे देखील डिसिजन सोपवला होता.
परंतु त्याच अनुषंगाने ते पाहिलं तर फेअर बॉलचा डिसिजन ते देताना पण पंचांना पाहतोय. ओहो, सेमी हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न केला होता, अगदी खोलात बॉल होता. कुठल्या स्पॉट मध्ये पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि बॉल थेट जाऊन विसातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय, थोडं मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही. षटक क्रमांक 3 मध्ये आपण बाबूच्या माध्यमातून पाहतोय. षटकार जरूर वसूल केलाय खलील शेखने, परंतु त्यानंतर देखील कमबॅक करायचं कसं हे बाबू सध्याच्या घडीला सांगून देताना आपण पाहतोय. 39 धावा टीमच्या स्कोर कार्डवर धावफलकावरती लागल्या जातात. मोरिया 11 पाडाल्या संघाचं भरपूर चांगलं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा विकेट करायचा प्रयत्न, उडवला बॉल इनसाइड आउटचा अप्रतिम फटका होता. तिथे थोडीशी मिस्टेक झाली आहे. सातत्याने या चुका तुमच्याकडनं होत चालल्यात, म्हणजेच फिल्डिंग करत असताना जय हनुमान नडे संघ कुठेतरी चिंतेची बाब आता बनली असेल जय हनुमान नडे या संघासाठी, कारण की गोलंदाज आपले काम करतायत परंतु या ठिकाणी फिल्डर इथे साथ देत नाहीये. हा देखील आता सध्याच्याकडे मोठा प्रश्न बनला असेल जय हनुमान नडे या संघासाठी. शेवटचा बॉल, ओहो पुन्हा एकदा अख्खू टप्प्याचा बॉल ऑन साइडला पूल अँड सक्सेसफुल. स्पीड सामून बॉल आउट ऑफ द ग्राउंड. आणखीन एक येतोय राजेश खंडाकलेच्या बॅट मधला दिमागदार षटका. काय बॅटिंग मैदानामध्ये करताना आपण दोन खेळाडूंना पाहतोय, चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना देखील पाहतोय. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 3 षटकामध्ये धावफलकावरती धावसंख्या भरपूर चांगल्या स्थितीमध्ये आपण बॅटिंग करत असताना मोरिया 11 पाडाल्या संघाचं पाहतोय. 48 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. काय बॅटिंग, काय पार्टनरशिप देखील म्हणायला हरकत नाहीये. आतापर्यंत आपण पाहिलं खलील शेख ज्याने पहिल्या बॉल पासून या ठिकाणी आघात सुरू केला, अटॅक सुरू केला. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 5 बॉल 17 धाबांची खेळी देखील पाहायला मिळते आणि त्याला चांगली साथ देताना आपण राजेश खंडाकले या खेळाडूला पाहतोय. षटक क्रमांक 4. आता षटक क्रमांक 4 मध्ये आपण निखिल या गोलंदाजाला पाहतोय. निखिल फॉरेस्ट एंड कडने ते गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत, म्हणजे इनिंग ब्रेक दरम्यान. तर नेक्स्ट मॅचचा टॉस म्हणजेच दोन्ही संघाचे कॅप्टन जय हनुमान कोरावडे संघाचा कॅप्टन आणि जय बजरंग असोळे संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी थोड्याच वेळेला टॉस देखील संपन्न करणार आहोत. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. धावफलकावरती धावसंख्या 49 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 49 लॉस ऑफ 1 विकेट. 18 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. चांगली स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना मोरिया 11 पाडाली संघाची धावसंख्या पाहायला मिळते. अगदी खोलात बॉल खोदून काढला अक्षरशः आणि बॉलला थेट पाठवून दिलं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक येतोय खलील शेखच्या बॅटमधनं 4 चौकार. आणखीन एक चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकाराच्या साहाय्याने धावफलक वेगाने फ्लाईट करायचा प्रयत्न देखील मोरिया 11 पाडाल्या संघाचे 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस इथे लाऊड अपील केली जाते आणि पंचाने देखील दाद स्वीकार केले. क्लीन बोल्ड हॅशटॅग उद्ध्वस्त केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त करताना आपण गोलंदाज निखिलला पाहतोय. खलील शेख बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॉल फॉर द विकेट. ओहो, बॅटची कडा, नशिबाची साथ जो मात्र पाडाले संघाला पाहायला मिळतोय. ओहो, हा ट्रॅकर बॉल होता, पुल करायचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील उपस्थित आहे. एक सिंगल त्या ठिकाणी इकबडली जाईल आणि एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. सध्या एकेरी दुहेरी धावेला देखील प्राधान्य दिलं जाते बॅटिंग करत असताना मोरिया 11 पाडाले संघाच्या खेळाडूंकडनं.
आतापर्यंत चांगली साथ देताना आपल्या संघाला म्हणायला हरकत नाही. राजेश खंडाकले याच्या बॅटमधून 9 बॉल 22 धाबांची खेळी देखील पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल असतील आणि शेवटच्या 2 बॉल साठी या स्ट्रायकर एंडवर आपण राजेश खंडाकले याला मात्र इन्व्हाइट म्हणजे आणले जातंय, परंतु हा डॉट बॉल टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला बॉल आणि थेट जाऊन विसरतोय या विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. थोडंसं आशेचं किरण आणि थोडा मनोबल वाढवणारा डॉट बॉल निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक 4 मध्ये काय गोलंदाजी करताना आपण निखिलला पाहिलं. शेवटचा बॉल ओहो पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल होता. हाफ ट्रॅकर बॉलचा इथे पुरेपूर उपयोग करू शकला नाहीये बॅटर राजेश खंडागले. हा देखील डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 4 ओव्हर मध्ये धावफलकावरती धावसंख्या 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आणि जिंकण्यासाठी आता 24 बॉल आणि 59 धाब्यांचं आव्हान जे मात्र समोर ठेवलं जातं जयनुमान नढे या संघासमोर. काय घडेल मॅच मध्ये येणारी मात्र वेळ या ठिकाणी सांगून जाईल, यात काही शंका नाहीये. भरपूर चांगली एक मॅच आणि भरपूर चांगली स्पर्धा देखील सध्याच्या घडीला पाहायला मिळते. असोसिएकर चषक चे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि दिवस क्रमांक 2 मध्ये आपण दुसरी मॅच देखील एन्जॉय करत आहोत. सेवन स्टार वाहिनी देखील आपल्या सोबत जॉईंट असेल, त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आपण या ठिकाणी रेडी राहा, लगेच रिपोर्टिंग करा. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल कोरावडे संघाचा कॅप्टन आणि त्यांना फाईट करताना आपण असोले संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी लगेच टॉस देखील संपन्न करत आहोत. चला कोरावडे संघाचा कॅप्टन. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अगदी शिस्तप्रिय स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. एक मनाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा दिवस क्रमांक 2 आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर या स्पर्धेचं एक विशेष जे मंत्र आपण कौतुक करायला हरकत नाही आहे, कारण की टॉस इनिंग दरम्यान होतो आणि या ठिकाणी कॅप्टन कोणताही उपस्थित नसेल आणि जो कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असेल त्या कॅप्टनला या ठिकाणी टॉस विन दिला जातोय. त्याच अनुषंगाने जो कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नसेल त्या संपूर्ण टीमला देखील 2 बॉलची पेनल्टी देखील या ठिकाणी पाहायला मिळते. चला असोली संघाचा कॅप्टन आणि कोरावडे संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. कोरावडे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे, तर असोली संघाचा कॅप्टन आपण या. लगेच या ठिकाणी टॉस देखील संपन्न करत आहोत. असोले संघाचा कॅप्टन आपण या, अन्यथा मॅनेजमेंट कमिटी जो काही डिसिजन घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल, याची देखील नोंद घ्या. आपण तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 2 सलामीचे बॅटर मैदानामध्ये एंटर झाले आहेत. एक मोठा असा आव्हान या ठिकाणी सेट करायचं आहे, त्याच अनुषंगाने प्रयत्न देखील भरपूर करावे लागतील या मॅच मध्ये. चला विनंती असेल जास्तीचा वेळ आपण या ठिकाणी खर्च करू नका. चला आपण आपली फिल्डिंग सेट करा. मोरिया 11 पाडाले संघ आपणास विनंती असेल की आपण आपली फिल्डिंग सेट करा.
जय हनुमान नढे त्यांच्या विपक्ष आपण पाहिलं तर मोर्या 11 पाडाले खेळाच्या पूर्वातमध्ये जबरदस्त बॅटिंग जिमध्ये पाहायला मिळाली. 58 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या आणि 59 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं या जे मात्र जय हनुमान नडे या संघासाठी काय घडेल काय बिघडेल येणारी बेल या ठिकाणी सांगून जाईल. चला विनंती असेल की जास्तीचा बेल आपण खर्च करत आहात विनंती करतो सूचना द्यायला लावू नका. सातत्याने मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करा. सेकंड इनिंग साठी आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 1 मध्ये राजेश खंडाकले मात्र बॉलिंग ट्रॅकवर आलाय आणि पप्पू आणि तुषार ही जोडी पाहतोय. पहिला बॉल या ठिकाणी बॅटची कडा आणि नक्की नो डाऊट डेफिनेटली इथे पंचाने देखील बोट आकाशाकडे केलाय. महत्वपूर्ण विकेट पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना जय हनुमान नढे संघाला. तर या ठिकाणी पहिला बॉल या ठिकाणी फेस झाला आणि या स्पर्धेचा नियम आहे की या पहिला बॉल पडायच्या आतमध्ये या ठिकाणी टॉस साठी दोन्ही कॅप्टन उपस्थित हवेत आणि कोराळे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होता. त्याच अनुषंगाने असोली संघाचा कॅप्टन या ठिकाणी अनुपस्थित होता. त्याच अनुषंगाने ते कोराळे संघाला टॉस देखील विन दिला आहे आणि 2 बॉलची पानंटी असोली संघाला या ठिकाणी दिली आहे. मॅनेजमेंट कमिटीचा हा डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर खऱ्या अर्थाने नुकताच क्रीडानगरीमध्ये ज्यांचं शुभागमन झाले नितीन दादा कोर सर आणि पवन दादा दलाल सर त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये आणि आल्या आल्या त्यांचं देखील केलंय स्वागत. विकीने षटकार ठोकून या ठिकाणी आणखीन एक दिमागदार एक षटकार पाहायला मिळतो विकीच्या बॅटमधनं. पहिला षटकार पाहायला मिळतोय विकीच्या बॅटमधनं या ठिकाणी आणि षटकाराने धावफलक मात्र पुढे सरकतोय. 6 या धावसंख्येवरती आरंभ शुभारंभ इथे भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. थोडीशी सुरुवात खराब पाहायला मिळाली होती परंतु डगआउट कक्षामधूनच या ठिकाणी सेट होऊन आलाय बॅटर विकी. ओहो पुल करायचा प्रयत्न स्क्वेअर कटचा या ठिकाणी मारा करायचा होता. गलियाने पॉइंटच्या मधनं गॅप खेळायचा होता परंतु बॅटरनी बॉलच्या ठिकाणी कनेक्शन नाही. डॉट बॉल आलाय. फलकावरती 6 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये ऍड झाली आहे. राजेश खंडागले विरुद्ध आक्रमकता या ठिकाणी धारण केली आहे. पुन्हा एकदा पूल अँड सक्सेसफुल बॉल थेट निघून जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे अलविकीच्या पाठमधनं 4 चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना मात्र जय हनुमान नडे या संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये म्हणायला हरकत नाही. सुरुवात देखील या ठिकाणी भरपूर चांगली पाहायला मिळते कारण की ज्या पद्धतीने या ठिकाणी सुरुवात करायची होती ती दमदार सुरुवात देखील पाहायला मिळते. यावेळी पुल करायचा प्रयत्न बिगिट करायचा होता परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक फटका फसला. सेकंड अटेम्प्ट मध्ये वाटकॉट या ठिकाणी जबरदस्त झेल back to the dugout. खऱ्या अर्थाने राजेश खंडाकले याचं देखील कौतुक करावं लागेल. चांगलं इथे कमबॅक जे मध्ये पुन्हा एकदा करून दिलंय. षटकार आला होता त्यानंतर थोडंसं डोकं शांत ठेवलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक चौकार जरूर वसूल केला होता परंतु त्यानंतर चोख प्रत्युत्तर देताना देखील आपण राजेश खंडाकलेला पाहतोय. चांगलं कमबॅक वाटत कमबॅक्स या ठिकाणी शेवटचा बॉल स्टील वन टू गो. बॅटची कडा होती आतली कडा घेऊन आता मात्र नशिबाचा दरवाजा ठोठावला. बॅटिंग करत असताना जय हनुमान नडे या संघासाठी हा येतो आहे बाईकच्या स्वरूपात चौकार.
खऱ्या अर्थाने एक नवीन सुरुवात पाहायला मिळते आणि मित्रांनो मराठी माणसाचा एक स्वाभिमान अभिमान आणि पहिलीच ऑर्डर सध्या आपण असोसिएट चषकामध्ये पाहायला मिळते आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. अप्रतिम क्वालिटी अप्रतिम मात्र आवाजाची क्वालिटी देखील आमची तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या 14 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. भरपूर चांगली सुरुवात ज्या पद्धतीने आपण खेळाच्या पूर्वाधामध्ये आपण पाहिलं तर मोर्या 11 पाडाल या संघाची सुरुवात पाहायला मिळाली होती. तीच सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळते. ऑन साइडला फुल टॉस बॉल होता, ऑन द राईज केल्याचा होता, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मिस्टेक पाहायला मिळते आणि दुसऱ्या धाबेचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला जातोय. नो डाऊट डेफिनेटली दोन धाबा त्या ठिकाणी पलून पूर्ण केल्या जातात आणि या दोन धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2 विकेटच्या मोबदल्यात विकी बॉलिंग मार्कवर आहे. षटक क्रमांक 2 मध्ये विकीची देखील बॅटिंग भरपूर चांगली पाहायला मिळाली होती. खेळाच्या पूर्वार्धामध्ये एक्स्ट्राची धाव डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक सध्या आपण पाहिलं त्याने देखील एक कॅच ड्रॉप झाला होता आणि या चुका तुम्हाला कुठेतरी चटका देऊन जातील या मॅच मध्ये. ओहो पुन्हा एकदा ड्राइव्ह करायचा प्रयत्न लोंगापकडे क्षेत्ररक्षक आणि आता मात्र कोणती चूक नाहीये, पकडला जाईल आणि संपलाय. तुषारचा खेळ, तुषार बॅक टू द डगआउट. एक जबरदस्त झेल या ठिकाणी पकडला गेला आणि त्याच अनुषंगाने एक मोठी विकेट आता सध्याच्या घडीला लागताना आपण जयनुमान नडे या संघाकडे पाहतोय. बाबू या खेळाडूवर मोठी अपेक्षा असलेल्या मॅच मध्ये सूरज न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाले, परंतु हा मॅच मध्ये चांगली पार्टनरशिप देखील आता बिल्डअप करावी लागेल. टीम आपली संकटात आहे, संकटाच्या छायेत बॅटिंग करत असताना आपण जयनुमान नडे या संघाला पाहतोय, परंतु या संकटाचं निराकरण करण्यासाठी या मॅच मध्ये प्रयत्नांनी परमेश्वर म्हणजे प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न तगडे असले तर नशिबाला देखील आपल्या समोर झुंकावं लागतं, वाकावं लागतं. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला येते, पुल करायचा प्रयत्न होता, पंचांचा क्विकली सिग्नल नो बॉलचा देखील आलाय. आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एक सुवर्ण संधी आता बॅटिंग करत असताना जयनुमान नडे या संघासाठी पाहायला मिळते. नो बॉल 2 धावा एक्स्ट्राच्या देखील पाहायला मिळतात. अशा पद्धतीने 3 धावा आणखीन बॅटिंग करत असताना जयनुमान नडे संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावफलकावरती धावसंख्या मत जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवरती. 59 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. 59 धावांचा पाठलाग करताना 20 धावा टीमच्या स्कोर कार्डवर देखील पाहायला मिळतात. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 14.63 च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करावी लागेल. क्रीडानगरीमध्ये शुभागमन झाले विशालदादा कोर सर आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. या दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर असोळी गावचे विद्यमान सरपंच प्रथम नागरिक विशालदादा कोर यांचं शुभागमन झालं आणि त्यांना सलामी देणार हा येतो सूरजच्या बॅट मधनं भव्य षटकार. स्वागत केले मैदानामध्ये जबरदस्त इथे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉल पर्यंत मात्र नजर ठेवली आणि शेवटला इथे बॅटचा टो ओपन केला आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. षटकार आलाय. ओहो यावेळेस स्क्वेअर कटचा अप्रतिम मारा खेळायचा होता, परंतु यावेळेस मोठी विकेट सूरज याला देखील आता मैदान सोडण्यास भाग पडलंय. ती बॅटिंग करत असताना जयनुमान नडे या संघाची धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल सूरज
त्याच्या बॅटमध्ये चांगला फटका जो माझा पाहायला मिळाला होता, परंतु त्यानंतर देखील आता सूरजला इथे मैदान सोडण्यास भाग पडले. बिकी चांगलं कमबॅक सध्याच्या घडीला करतोय या मॅच मध्ये. चला विनंती असेल, शेवटचा बॉल अगदी छोटा खेळाडू पाहायला मिळतोय. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न होता. तसेच सलमानी भास्कर दादा कोरसर या ठिकाणी नुकताच ज्यांचं क्रीडानगरीमध्ये शुभागमन झाले आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. आपलं देखील सरचे स्वागत आहे भास्कर दादा कोरसर. या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी चेक केलं जाईल काय घडले काय बिघडले. 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व प्रश्नांचे उत्तर देखील पाहायला मिळत आहेत. गेले 2 दिवस नो बॉल या ठिकाणी पंचाने देखील घोषित केले. नो बॉल आणि 2 धाबा अशा मात्र पाहायला मिळत आहेत. टोटल 3 धाबा च्या मात्र पाहायला मिळत आहेत. मॅच मध्ये पुन्हा एकदा परत आणलं जातं. बॅटिंग करत असताना जय हनुमान नडे या संघाला पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. पुल करायचा प्रयत्न, लोंग आपकडे ट्रॅव्हल केलाय. क्षेत्ररक्षक राजेश खंडाकले बॉल पर्यंत पोहोचला आणि चांगली फिल्डिंग देखील त्याच्याकडनं पाहायला मिळते. अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते आणि आज देखील आपल्या संघासाठी या ठिकाणी भरपूर प्रयत्न करताना आपण राजेश खंडाकलेला पाहतोय. इथे पाहिले तर पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये धावफलकावरती धावसंख्या 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. आता या मॅच मध्ये जर पाहिले तर 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 28 धाब्यांची आवश्यकता असेल. जय हनुमान कोरावले या संघाने प्रथमतः टॉस जिंकून या ठिकाणी फिल्डिंग स्वीकार केले. इन्व्हाइट केले बॅटिंग साठी, ते म्हणजेच असोल या संघाला. यानंतरची मॅच भरपूर चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि आपण देखील रेडी राहा. दोन्ही संघांना विनंती असेल. मॅच मध्ये आपण पाहिले तर पुन्हा एकदा परत आणलं जाते. या बॅटिंग करत असताना जय हनुमान नडे या संघाला 12 बॉल आणि 28 धाब्यांची आवश्यकता असेल. आतापर्यंत 12 बॉल मध्ये 31 धाबा ज्यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्या खेळाच्या पूर्वार्धामध्ये. आणि आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 12 बॉल आणि 28 धाब्यांची आवश्यकता असेल. काय घडे मॅच मध्ये येणारे मात्र 12 बॉल या ठिकाणी सांगून जातील. चला जास्तीचा बेल आपण खर्च करत आहात. विनंती असेल षटक क्रमांक 3 षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहिलं तर बॉलिंग मार्क वर खलील शेखचा पहिला बॉल ऑन साइडला. इथे हाफ ट्रॅकर होता. पुल करायचा प्रयत्न, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि करत नाही चूक. पकडला जाईल आणि संपला खेळ. महत्वपूर्ण विकेट. बाबू बॅक टू द डगआउट. क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळते. अगदी खोल्यात बॉल होता, पुढ्यात टाकला होता, परंतु बॅटांनी बॉलचं या ठिकाणी कनेक्शन नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलच्या समाप्तीने आणखीन मात्र या मॅच मध्ये कमबॅक करताना आपण मोर्या 11 पाडाले या संघाला पाहतोय. नेक्स्ट बॉल राईट राउंड द विकेट. फॉरेस्ट एन कडनं यामुळे चाबुक शॉट ऑन साइडला बोलवला डीप मध्ये.
खाली क्षेत्र त्यावर प्रहार बाबूच्या पाठमध्ये आलाय हा 4 चौकार. धन्यवाद विजय. सध्याच्या घडी या धावफलकावरती धावसंख्या 35 लॉस ऑफ 5 विकेट 35 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये जी मध्ये पाहायला मिळते. सध्या बाबू या नावाची चर्चा आता इथे करावी लागेल या मॅच मध्ये. जब देखील करावा लागेल संकट मोचकची कामगिरी आपल्या संघासाठी देखील करावी लागेल. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला इथे बोलवलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा रेषे पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. काय बिघडलंय तिसरा पंचांकडे सातत्याने डिसिजन देखील पाहायला मिळत आहेत. अटीतटीची मॅच आहे आणि त्याच अनुषंगाने ते पंच देखील तटस्थ आहेत. 7 स्टार वाहिनी खऱ्या अर्थाने अभयजी खुणे हर्षलजी टोपे भरपूर चांगली क्वालिटी भरपूर चांगली क्लिअरिटी देखील पाहायला मिळते. या ठिकाणी चेक केलं जातंय. फेर बॉल असेल. थोडासा दिलासा देणारा हा फेर बॉल असेल. आता मोरिया 11 पाडाल्या संघासाठी. खऱ्या अर्थाने मी उल्लेख केला होता बाबू या नावाची चर्चा सातत्याने मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नडे संघाकडनं पाहायला मिळत असते. परंतु आज आपल्या नावाची छाप आणि आपल्या संघासाठी संकट मोचकची कामगिरी मॅच मध्ये या ठिकाणी करावी लागेल. 7 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता. षटक क्रमांक 3 मध्ये आपण गोलंदाजाला पाहतोय. पुन्हा हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला इथे बॉलला डीप मध्ये इथे ट्रॅव्हल करायचा प्रयत्न केला. बॉलला थोडी मिस्टेक झाली आहे परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल की नाही हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. परंतु नाही स्वतःच्या मनगटावर या ठिकाणी विश्वास ठेवला जाते बाबूच्या माध्यमातून. 6 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. एका साइडला जय हनुमान नडे संघ यांच्या विपक्ष आपण पाहिलं तर मोरिया 11 पाडायला संघाला पाहतोय. आणि आपण जर पाहिलं तर 2 बॉलची पॅनल्टी म्हणजेच याच अनुषंगाने 4 बॉल आणि 17 धावसंख्येची आवश्यकता असेल मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने पाहिलं तर शिस्तीचं उल्लेखन जे मात्र केलं जात आहे म्हणजे नडे संघाच्या माध्यमातून आणि ती चूक आता कुठेतरी मॅच मध्ये महागडी ठरू शकते. म्हणजेच नडे या संघाला 4 बॉल 17 धावा स्वतःच्या मनगटावर या ठिकाणी विश्वास ठेवलाय. परंतु आज स्वतःला सिद्ध करावं लागेल आपल्या गावाच्या नावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि आपल्या गावाच्या नक्कीच अभिमानासाठी. या ठिकाणी 4 बॉल 17 धावा या ठिकाणी काढावेच लागतील. बाबू या नावावर इथे सध्याच्या घडीला आता चर्चेचा विषय बनला असेल परंतु या मॅच मध्ये घडेल काय हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. आतापर्यंत 5 बॉल 11 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाल्यात. एक षटकार देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. परंतु हा सामना ठिकाणी जिंकून देईल का. षटक क्रमांक 4 आणि षटक क्रमांक 4 मध्ये धीरज बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल ऑन साइडला इथे आता मात्र मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. जले हुए पण नलक अभी नाही तर कभी नाही आहे बाबू या मॅच मध्ये सांगून देतोय आणि ठोकलाय हा 4 चौकार. मध्ये थोडीशी शांतता राखा मित्रांनो विनंती असेल. आता थोड्या या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक आणि कमबॅक झालंय. बॅटिंग करत असताना जय हनुमान नडे या संघाचं आता मात्र 4 बॉल आणि जिंकण्यासाठी मॅच मध्ये पहिलं इक्वेशन तर 12 धावसंख्येची आवश्यकता असेल.
घडेल का मॅच मध्ये षटक क्रमांक आपण पाहिलं तर धीरज बॉलिंग मार्कवर आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर मोरिया 11 पाडाल्या संघ जेव्हा मात्र मॅच अटीतटीचे होतात तेव्हा मात्र मोरिया 11 पाडाल्या संघाने बराचदा हार पत्करली आहे। यावेळेस ऑन साइड ला येते पुन्हा आता क्षेत्ररक्षक परंतु फ्री हिटचा बॉल होता सुवर्ण संधी असेल बाबूची विकेट महत्वाची आहे। ओहो घडले का मॅच मध्ये सध्याच्या घडीला बाबू या खेळाडूची विकेट या मॅच मध्ये महत्वाची होती विकेट घेण्याची संधी होती परंतु बॅकअप आणि फेकी थोडी खराब पाहायला मिळते। 2 धाबाच्या मात्र इकडल्या जातील 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 3 बॉल आता शिल्लक असतील 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता। मॅच मध्ये घडेल काय एका साइडला धीरज आणि सध्याच्या घडीला संकट मोचकची कामगिरी करताना आपण बाबू या खेळाडूला पाहतोय। ओहो चांगला टप्पा चांगली लाईन आणि चांगला ते टप्पा आता मात्र शोधला आणि त्या टप्प्यावरती ते गोलंदाजी करते पुन्हा त्या मॅच मध्ये कमबॅक करून दिले मोरिया 11 पाडाले या संघाला। 1 बॉल तुझा तर 1 बॉल माझा अशी काही संकल्पना देखील मॅच मध्ये पाहायला मिळते परंतु अजूनही सामना ऑन आहे। एखादा मोठा फटका मॅच मध्ये आला तर मॅच मध्ये परत येऊ शकतो। ऑन साइड ला पुन्हा एकदा पूल अँड सक्सेसफुल बाबू या नावाचा जप आणि बाबू या नावाची ओळख आज मात्र असोसिएट चषकामध्ये देताना हा येतो आहे षटकार। काय सामना रंगलाय मित्रांनो सामना आवडला असेल एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये। चर्चेची स्पर्धा आहे परंतु चर्चेचा आता हा सामना देखील पाहायला मिळतोय। 2 बॉल 10 धाब्यांची आवश्यकता असताना षटकार मारून या मॅच मध्ये परत आणलं जात आहे जयनुमान नडे या संघाला आणि या मॅचचं इक्वेशन जर पाहिलं तर 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धाब्यांची आवश्यकता। मित्रांनो खऱ्या अर्थाने पाहिलं तर सामना मात्र चुरचेचा आहे। सध्याच्या घडीला कलात्मक फटके देखील बाबूच्या बॅट मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात। आतापर्यंत संकट मोचकची कामगिरी आपल्या संघासाठी या मॅच मध्ये करतोय परंतु आता मात्र हिरो बनण्यासाठी 1 बॉल 4 धाबा इथे काढाव्या लागतील बाबू या बॅटरला। काय करेल या मॅच मध्ये कालच्या दिवसामध्ये देखील असा सामना पाहायला मिळाला होता परंतु आज पुन्हा एकदा पाहायला मिळेल का हा ट्रॅकर बॉल ऑन साइड ला डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आणि पकडला जाईल आणि संपला संपूर्ण जयनुमान नडेचा खेळ। 2 बॉलची पालंटी ही पुन्हा एकदा वर्षभर चर्चेत राहील आणि वर्षभर आठवण करून देईल आम्ही असोसिएट चषकाचे। खऱ्या अर्थाने हा नियम आता मात्र नडे संघाला वर्षभर आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाहीये आणि पुढील वर्षी जर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच या स्पर्धेमध्ये लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा। नडे संघ हार्ड लक तुमचं देखील अभिनंदन। खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये तुमच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला परंतु या ठिकाणी हा सामना गमावलाय क्षमतर जयनुमान नडे या संघाने। कॉंग्रॅच्युलेशन बॉईज म्हणजेच मोरिया 11 पाडाले संघ पुढील मॅच साठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आपण मॅन ऑफ द मॅच कडे बोलतोय। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर खेळाच्या पूर्वार्धामध्ये ज्यांनी बॅटिंग करत असताना तब्बल 7 बॉल मध्ये 21 धावा ज्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाल्या तो खलील शेख ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी। मुख्य व्यासपीठावर आमचे मान्यवर उपस्थित आहेत नितीन दादा कोर सर। आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड या ठिकाणी खलील शेखला प्रदान करायचा आहे। प्रेझेंटेशन बॉक्स